नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात विविध क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षकांची पदे रिक्त असून यामुळे खेळाडूंना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि देशस्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये धुळे जिल्ह्यातून खेळाडू सहभागी होत असतात. खेळाडूंना प्रशिक्षक मिळावेत यासाठी रिक्त असणारी प्रशिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावी या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवा सेना महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना देण्यात आले. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपण आपल्या धुळे जिल्ह्यात मोठे भव्य दिव्य धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बघतोच. तिथे बाजूला स्टेडियम आहे, मोठं मैदान आहे आणि आपण आपल्या धुळे जिल्ह्याने आजवर खेळामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. वेगवेगळे चांगले स्पर्धक देखील आपले इथे तयार झालेले. क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांचे प्रशिक्षण दिले जाणे सक्तीचे असताना धुळे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून तिथे प्रशिक्षणार्थी म्हणजे कुस्ती असेल, क्रिकेट असेल, तायक्वांडो, अॅथलेटिक्स, त्यानंतर तुमचं रायफल शूटिंगसाठी शासनातर्फे प्रशिक्षक असणं गरजेचं आहे. परंतु धुळे जिल्हा स्टेडियमला एकही प्रशिक्षक नाही या क्षेत्रामध्ये. मग आज आम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे मागणी केली की आपण कायमस्वरूपी जरी हे पद भरू शकत नसाल, शासनाची परवानगी ज्यावेळेस येणार त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी पदेची जाहिरात काढणार आणि मग पदे भरणार. तोपर्यंत धुळे जिल्ह्यातले खेळाडू हे स्पर्धांना जाण्यापासून असतील किंवा त्यांचं भविष्य घडविण्यापर्यंतचा विषय असेल त्यासाठी मुकतील, त्यापासून ते पायबंद होतील. तर ते होऊ नये, मुलांना व्यासपीठ भेटणं खूप गरजेचं आहे. खेलो इंडिया सारख्या व्यासपीठमध्ये स्पर्धांमध्ये धुळ्यातून देखील मुलं जावे अशी आमची इच्छा आहे. त्याकरता आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून खास विनंती केली आहे की कुस्ती क्षेत्र असेल, क्रिकेट असेल, तायक्वांडो, अॅथलेटिक्स आणि रायफल शूटिंग या स्पर्धांसाठी चांगले प्रशिक्षक तात्पुरत्या स्वरूपात का असेना, म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का असेना, ताबडतोब भरा आणि धुळे शहरातील जिल्ह्यातील मुलांना चांगले प्रशिक्षणार्थी तिथे उपलब्ध करून द्या, जेणेकरून जे विद्यार्थी प्रायव्हेट क्लासेस लावू शकत असतील ते आवर्जून शासनाच्या वतीने जे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल त्याचा लाभ त्यांना भेटेल आणि भविष्यात चांगले स्पर्धक आपल्या धुळे जिल्ह्यातून देखील तयार होतील यात आम्हाला शंका नाही. यावर नवनियुक्त जिल्हाधिकारी मॅडम आहेत, त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की मी ताबडतोब या सर्व प्रशिक्षणार्थी तात्पुरत्या स्वरूपात का असेना भरण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. मी खेळाडूंना देखील आवाहन करतो, आपण देखील या संबंधित विषयाची वारंवार आपण मागणी करावी. आम्ही देखील हा विषय लावून धरणार आहोत. लवकरच धुळे शहरातील स्पर्धकांसाठी, खेळाडूंसाठी चांगले प्रशिक्षणार्थी तिथं आणल्याशिवाय आम्ही देखील थांबणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.